बघा मित्रांनो, या ना काका. बघा हां. कसल्या मस्त साईजचा कटलाय. आणि एकदम लाईव्ह कॅमेरा समोर पडलाय तो. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एनटी फिशिंग या यूट्यूब चॅनलवरती. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे निकलेश डोंगरे. मित्रांनो, आज आपण चढणीचे मासे पकडण्यासाठी आलो आहे. चढणीचे मासे म्हणजे रहू, कटले, मिरगल ह्या जे प्रजातीचे मासे आहे ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येतात आणि त्यांना बंधारा पार करायचा असतो. त्याच्यामुळे ते जोरात अशी उडी मारतात. तर त्याच्यामुळे जे बंधाऱ्याला जी काही जाळी लावलेली असते त्या जाळीमध्ये ते अडकतात आणि तेवढ्यात आपण त्यांना जमा करून घेतो, म्हणजे त्यांना आपण धरून ठेवतो. तर मित्रांनो, अतिशय इंटरेस्टिंग असा व्हिडिओ आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला समजेलच पुढं की कशा प्रकारे मासे पकडले आहे आणि भरपूर प्रमाणात मासे पकडले मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू. तर बघा मित्रांनो, झेलने टाकायचं काम चालू आहे. तर मित्रांनो, आपण वाट बघूया की कधी मासा उडी मारेल आणि ह्या जाळीमध्ये अडकल. मग तुम्हाला दाखवतो. ते बघा, भरपूर सारे रहूचे पिल्लं उड्या मारत आहे. तर बघा मित्रांनो, एक झेलणीमध्ये मासा पडला. आपण चाललोय आता. हे बघा, रहू पडला. तर बघा मित्रांनो, कटला पडलाय. मासा
बघा मित्रांनो साईज. एक नंबर साईज आहे काका. हा दाखवा. हे बघा मित्रांनो काय असेल भारी साईज भेटते कटल्याची. बघा मित्रांनो मोठ्या साईजचा रवा पाडलाय. हे बघू शकता पूर्ण लाल भडक रवा आहे. अजून काढायला पण नाही आलं. धरू का काका इकडून. जा रे तिकडे घ्या फक्त धर. कॅमेरावर माझ्यावर कॅमेरा माझ्यावर. बघा मित्रांनो मस्त साईजचा रव आहे. एक मिनिट धरा ना मी. आमचं बी दाखवा. हा आमचं पण दाखवा. या ना आपण सोबत धरू. पिशवी इकडे हा बघा मित्रांनो मस्त साईजचा रव आहे. धरू का काका. थांबा काका पडेल. घ्या काका हातात आता मागच्या वेळेस सारखं. बघा मित्रांनो ह्या साईडून काका आडवा करा. आडवा असा कुडीवर आडवा असा. हा बघा मित्रांनो कसलं भारी साईजचा कटला भेटलाय. वन्स अगेन काकांना. हा टाका काका. किती किलोचा आहे काका. हा ना. बघा मित्रांनो या ना काका. बघा कसल्या मस्त साईजचा कटलाय. जरा फिरवा अंगतच. हा आता भारी दोघं भेले भारी. हा एकदम. तर बघा मित्रांनो आपल्याला आपले सबस्क्रायबर भेटले. काय नाव दादा तुमचं. यश वाबळे. यश वाबळे आपले सबस्क्रायबर आहेत. आणि धन्यवाद दादा असंच प्रेम द्या. तर बघा मित्रांनो अशी नेट लावली आहे आणि जेव्हा मासा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येतो म्हणजे असं त्या साईडून येतो आणि त्याला वरती जायचं असतं परंतु पाण्याच्या प्रेशरमुळे त्याला असं सलग जाता येत नाही. तर त्याला उडी मारूनच जावं लागतं. जेव्हा तो उडी मारतो तेव्हा ह्या जाळीमध्ये अडकला जातो म्हणजे थोडक्यात असं पडतो तो त्यात. मग आपण लगेच त्याला जाऊन पकडायचं. तर बघा ते आपण सुरुवातीला दोऱ्या वगैरे कसं लावलं हे बघू शकता तुम्ही. अशा दोऱ्या बांधले. मी तुम्हाला पुढे दाखवलंच हे कशा प्रकारे बांधलं जातं. तर बघा काही मासे अजून पण उड्या मारते.
हा बघा, हे बघा गहूचे छोटे छोटे पिल्लं भरपूर उड्या मारते आणि तुम्हाला बघायला मिळेल लांबच्या साईडला म्हणजे मध्ये सुद्धा भरपूर मासे उड्या मारते. तर बघा मित्रांनो, भरपूर सारे मासे ह्याच्यामध्ये पडत आहेत. हे बघा गहूचे पिल्लं भरपूर उड्या मारते. बघा मित्रांनो किती मासे उड्या मारते. बघा मित्रांनो, बघा मित्रांनो रहू पाडलाय. बघा काय टेक्निक केली आहे. एक मिनिट ए बाया, ए सोने आल्यावर सोन्याला म्हणावं तिथं खाली नाही ना बोलावलं, इथं वरनं जातो का आपण सरळ? हे बघा मित्रांनो, इथं बोलावलं.
मस्त आहे. खायला लय मोठा आहे. त्याला सोडा हातात घ्या की. बरं किती वर आहे? आपलं नको. हातात घ्या ना पहिलं तुमच्या हातात घ्या. हे बघा मित्रांनो, मस्त मोठ्या साईज. पाहिजे इकडे ठेव. हे घे दारा, हे दारा. हे घे. हे घे दारा, हे दारा. अयो पाय आल्या गाड्या. मारून किती लागले बघा त्याला. हातात घ्या ना दादा इकडे, त्याला हातात घ्या ना एकदा इकडे. इकडे घ्या ना, इकडे घ्या दादा, इकडे घ्या ना हातात, म्हणजे पाडणार नाही. बाहेर धरा एक मिनिट. कंपनी काय ते बंद आहे ते सध्या चार्जिंग. इकडे असं म्हणजे पाडणार नाही. असं कुडीवर धरा. बघा मित्रांनो, काय मस्त साईजचा कतला भेटलाय आणि एकदम लाईव्ह कॅमेरा समोर पडलाय तो. मला द्या की एकदा हातात. हे धरा ना असं. फक्त सोडू नका. नाही सोडणार. झालं यांचा फोटो काढायचा आहे. आलं का? जवळ ना दाखवा, जवळ. बघा मित्रांनो, काय मस्त साईजचा कतला आहे. मला भेटला. चल ठीक आहे. किलो असेल एवढं एक टाक. सकाळ ऐकत नाही. लय 20-25 माशाचा कांदा करायचा. मी सरतेच नाही हिवर राहतोय का हिवर राहतोय ना का गोळात लावून. गोळात नाही फक्त पाईपाला बांधायला डायरेक्ट नावा लावू. या पाईपाला बांध नाही त्याच्यामुळेच म्हणलं तिथं गोळी तिथं बसतात मासं तिथं कातात ते आहे मारून काढतो. तिथं ना रातभर पडलाय काटला.
लय मोठा आहे का? वरती नाही घ्यायचं दादा? नाही दिसणार. बघा मित्रांनो किती मासे पडले. सगळं किपिंग नेट म्हणजे गांजा टोटल भरलाय, पूर्ण लोड झालाय. हे बघा ह्या दादांना एवढे मासे भेटले. मित्रांनो तुम्ही बघितलं भरपूर असे मासे आपल्याला मिळाले. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला. धन्यवाद.